पण चांदवडविषयी सर्व चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता आपल्याला माहिती आहे की नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू आपण सांगितली, परंतु अशी कोणती गोष्ट आहे का चांदवड या गावाबद्दल जी एकदम कुठली तुम्हाला असं वाटेल की मला हा बदल घडवूनच आणायचा आहे येत्या 5 वर्षात? हे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं का ते तो मुद्दा मी रिपीट पुनश्च एकदा करतो. म्हणजे रिपीट करू इच्छित नव्हतो, परंतु पुन्हा एकदा रिपीट करतो की आपल्या शहरामध्ये बेरोजगारीची समस्या अतिशय भीषण आहे. आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की चांदवड शहरामध्ये MIDC येणार म्हणजे येणार, आणि ती सन्माननीय आमदार राहुलदादा अय्यर आणि भूषल भैया कासलीवाल यांच्या प्रयत्नातून, आणि माझा देखील त्याच्यामध्ये थोडा बारीक किंचितचा वाटा असणार आहे, परंतु दादांना या गोष्टीसाठी आणि भूषण भैयांना या गोष्टीसाठीच मी निश्चितपणे साकडं घालून MIDC आणणार. अरे वा, व्हेरी गुड. पण ज्यावेळेस MIDC येत असेल किंवा कुठलंही एखादं काम असेल त्यावेळेस आता आपण बघतो की सामान्य जनतेची अशी भावना झालेली आहे की एखादी सरकारी कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचं ठिकाण, टेबला खालून 5-50 दिल्याशिवाय काम होत नाही. तर जो आहे चांदवडमधला गरीब शेतकरी म्हणा किंवा गरीब एखादा वर्ग, त्यासाठी तुम्ही काय कराल की त्यांनी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे? 100% ह्या गोष्टीला पारदर्शकता आली पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, परंतु जेही कोणी म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये लाच मागताय किंवा पैशाची मागणी करताय, तर मी निवडून आल्यानंतर निश्चितपणे माझी एक टीम असणार आहे की अशा लोकांसाठी ती 24 तास म्हणजे कार्यरत असणार आहे का जी ह्या लोकांसाठी काम करेल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शॅडो सरकार म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे की आता ते शॅडो अधिकाऱ्यांवर तशी नजर ठेवण्यासाठी एक टीम तयार करणार आहेत.